नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आणि भूमी झोपलेले असतात. पहाट होते त्याचबरोबर नंतर सकाळी होते आणि भूमीच्या हातातला गंडा पौर्णिमा काढून घेऊन गेलेली असते. परंतु भूमीला त्याची काहीही जाग नसते. नंतर आता डोक्यावर उन्हा येतात तेव्हा भूमी उठते आणि देवापुढे हात जोडून त्या येणाऱ्या दिवसासाठी ती प्रार्थना करते. तर आकाशची इथे गाढ झोप लागलेली असते आणि नंतर झोपलेल्या आकाशकडे भूमी बघत असते. त्याच वेळेला त्याला पाहून भूमीला खूप बरं वाटत असतं. आकाश असा शांतपणे आणि निरागस झोपलाय हे पाहून तिला खूप बरं वाटतं. नंतर आकाशच्या डोक्यावरून हळुवारपणे भूमी हात फिरवते आणि नंतर विचार करते की आकाश खूप दमलायस ना रे. काल मी तुला खरंच खूप त्रास दिला. काल माझ्यामुळे तुला किती काय काय करावं लागलं. खरंच मला कळतंय की तुला त्रास झालाय, परंतु मी काय करू. खरंच मला या सगळ्याचा खूप त्रास होत होता. जेव्हापासून गोखले गुरुजींनी जे काही सांगितलं आहे तेव्हापासून खरंच मी खूप घाबरली आहे. बाळ हे धोक्यात आहे हे ऐकून मला खूप त्रास झाला. त्याच वेळेला भूमीला त्याचं बोलणं आठवतं. आकाश रात्री तिला म्हणालेला असतो, मी गोखले गुरुजींना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन लागला नाही. परंतु केशव गुरुजींनी मला सांगितलं आहे की अजिबात काळजी करू नका, फक्त एक जपा की तुला सांगायला की हा हातातला जो गंडा आहे तो कोणीही कुठेही काढून ठेवायचा नाही, सोबत ठेवायचं जेणेकरून काहीच त्रास होणार नाही. त्याच वेळेला इथे आता भूमीला आठवतं की तो गंडा, म्हणून ती हाताकडे बघते तर त्याच वेळेला तो गंडा हातातला गायब झालेला असतो. भूमी म्हणते की हा गंडा अचानक कुठे गेला. आत्ता तर माझ्या हातात होता रात्रीपर्यंत, मग अचानक कुठे गेला असावा. म्हणून भूमी पटकन उठते आणि तो गंडा शोधायला सुरुवात करते. स्वतःच्या साडीवर पडलाय का म्हणून ती साडी झाडते. नंतर तिची बेडशीट किंवा सगळं काही ती बघू लागते आणि ती बेडच्या खाली वगैरे वाकून सगळं काही बघते. आकाशला आवाज देते की आकाश आकाश लवकर उठ. आकाश म्हणतो की भूमी काय झालंय, अशी का घाबरली आहेस. तेव्हा भूमी म्हणते की आकाश अरे माझ्या हातातला गंडा बघ ना कुठे गायब झालाय. अरे रात्रीपर्यंत होता हातामध्ये पण आता अचानक कुठे गायब झाला. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी अगं असं काय करतेस, असेल इथेच कुठेतरी असेल. अगं रात्री कुठेतरी झोपेत पडून गेला असेल. भूमी म्हणते आकाश नाही रे मला भीती वाटते. तर आकाश हा अर्धवट झोपेतच असतो. तो म्हणतो की भूमी अगं नको घाबरूस, तू सापडेल इथेच कुठे असेल, तू घाबरू नकोस. भूमी म्हणते की चल आपण शोधूया. म्हणून ते दोघेही आता रूममध्ये तो गंडा शोधायला सुरुवात करतात. इतकंच की भूमी उशीचे जे अभ्रे असतात त्यातही गंडा शोधायला सुरुवात करते आणि त्याच वेळेला आकाश ड्रॉवरमध्ये कपाटात जिथे कुठे गंडा सापडतोय का ते बघत असतात आणि दोघांचीही शोधाशोध सुरू असते. भूमी म्हणते की असा कुठे गेला गंडा अचानक, रात्री झोपेपर्यंत आकाश माझ्या हातात होता. तूच मला म्हणाला होतास ना की भूमी हा गंडा काढू नको, हा खूप महत्त्वाचा आहे, मग मी कसा असं कुठेही हरवेन तो. तेव्हा आकाश म्हणतो की थांब, हरवला नसेल इथेच कुठे असेल. आणि म्हणूनच दोघेजणही आता शोधत असतात. परंतु आकाशलाही कुठेही तो गंडा सापडत नाही. भूमी म्हणते की आकाश मला खूप भीती वाटते, हा गंडा सापडत नाही आहे. जर काही बाळाच्या जीवाला झालं तर. मला कळत नाही हा गंडा अचानक गायब कसा काय झाला. रात्री आता झोपेपर्यंत माझ्या हातात होता, परंतु अचानक कसा गायब होऊ शकतो. मला खरंच खूप या सगळ्याची भीती वाटत आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी थांब, अजिबात घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. तू अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नकोस. त्याच वेळेला भूमी म्हणते की नाही आकाश, अरे मला चिंता वाटते, कारण केशव गुरुजींनी हाच एकमेव मार्ग सांगितलेला आपल्या बाळाच्या काळजीसाठी आणि त्याच्या संरक्षणासाठी. परंतु आता बघ ना तो गंडा सापडतच नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी तू जरा धीर धर, शांत हो, तू इथे बस, असलाही विचार करू नकोस, असं काहीही चुकीचं घडणार नाही. तेव्हा आता भूमी मात्र खूप कासावीस होते आणि आकाश तिला जवळ घेऊन शांत करत असतो. भूमी मात्र रडत असते. ती म्हणते की नाही आकाश नाही, मला खरंच खूप भीती वाटते. एकतर बाळाच्या बाबतीत असं सगळं काही घडतंय आणि त्याच्यात हे सगळं. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी जरा थांब, आपण बघूया नेमकं काय घडतंय ते. तर इथे आकाशही भूमीला बघून बेचैन झालेला असतो. पौर्णिमा इथे रागिनीला गंडा दाखवते आणि म्हणते की आई हा बघा गंडा. तेव्हा ती म्हणते की वा, किती महत्त्वाचं काम केलं आहेस तू. तेव्हा ती म्हणते की मग आता आई तुमच्याही तालमीत राहून राहून मीही हळूहळू सगळं काही शिकायला लागली आहे. तेव्हा मग रागिणी विचारते की काय गं आकाश किंवा भूमी दोघांपैकी कोणी तुला पाहिलं तर नाही ना, त्यांना जाग तर नाही ना आली. तेव्हा ती म्हणते की नाही, अजिबात नाही, अगदी शांतपणे मी हा गंडा इथे सोडवून आणलेला आहे, कोणालाच काहीही जाग होऊ दिली नाही मी, काहीच घडलेलं नाही. असं ऐकल्यानंतर इथे आता रागिणी म्हणते की शाबाश, आता भूमीची खरी अवस्था बघण्यासारखी झाली असेल. ती आता पूर्णपणे घाबरली असेल. तर आकाश हा जीवाचं रान करून तो गंडा शोधत असतो, कुठे सापडत नाही. म्हणून आता भूमीला रागिणीची स्टेप आठवते, ती म्हणजे ती भूमीला ढकलायला आलेली असते. तर आता ढकलता ढकलता भूमी तेवढ्यातच मागे बघते आणि तिचे सगळे प्लॅन फ्लॉप करते. आता आकाश हा शोधत असताना भूमी त्याला थांबवत म्हणते की आकाश एक मिनिट थांब,
अजिबात शोधू नकोस, काही होणार नाही आहे शोधण्याने. तेव्हा आकाश म्हणतो की "अगं असं काय करतेस? शोधतोय ना मी, बघूया कुठे सापडतोय का?" तेव्हा ती म्हणते की "नाही आकाश, कुठेही सापडणार नाही. कारण तो गंडा आहे, तो कोणीतरी काढून नेला आहे." तेव्हा मग आता आकाश म्हणतो की "काय? गंडा कोणीतरी काढून नेलाय? हे कसं शक्य आहे? तुला कसं वाटतंय असं?" तेव्हा भूमी म्हणते की "हो आकाश, बघ ना, आता रात्रीपर्यंत हा गंडा माझ्या हातात होता, परंतु आता नाही आहे. याचा दुसरा अर्थ काय निघेल?" तेव्हा आकाश म्हणतो की "भूमी, हे बघ, तू आता कोणतेही अर्थ काढत बसू नकोस. चल, तू भूमी खाली खाली देवी योगेश्वरीजवळ तू बसलीस, तिला नमस्कार केलास की तुला बरं वाटेल. चल, सगळ्या लोकांमध्ये जाऊन तुला बरं वाटेल." भूमी म्हणते की "नाही आकाश, मला खाली उतरायचंच नाही आहे मुळात. आणि आता गंडा नाही आहे तर नकोच नको. काहीतरी उगीच मला काहीतरी व्हायचं." आकाश म्हणतो की "भूमी, अगं आपलं घर हे एकदम सुरक्षित आहे. अजिबात घाबरण्याची गरज नाही." त्याच वेळेला रागिनी आता त्या दोघांकडे बघत असते आणि भूमीची ती झालेली अवस्था पाहून तिला खूप मजा वाटते. रागिनी पौर्णिमाला खुणवत म्हणते की "बघ भूमीची अवस्था काय आहे ती." त्याच वेळेला तिथे आता रागिनी येते आणि म्हणते की "अगं भूमी, अगदी बरोबर बोलतोय आकाश. अगं आपल्या घरातलं वातावरण इतकं सुरक्षित आहे, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. काय झालंय मला नेमकं सांग." तेव्हा आकाश बोलतो की "अगं आई, रात्री झोपेपर्यंत भूमीच्या हातात तो गंडा होता. परंतु आता सकाळी उठून ती बघते तर तिच्या हातामध्ये तो गंडाच नाही आहे. त्याने तिला खूप अस्वस्थ व्हायला झालंय. तो गंडा कुठेतरी हरवलाय." तेव्हा भूमी म्हणते की "गंडा हरवला नाही आहे, तर गंडा काढून नेला आहे." तेव्हा मग आता रागिनी म्हणते की "काय? गंडा काढून नेलाय? कोण काढून नेईल हा गंडा?" तेव्हा मग आकाश म्हणतो की "नाही गाई, हिला असं काहीतरी वाटतंय, कुठेतरी हरवला असेल." तेव्हा भूमी म्हणते की "नाही ना आकाश, मी तुला सांगते ना, हा गंडा कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी काढून नेला असेल." तेव्हा आता रागिनी म्हणते की "अगं तुला असं का वाटतंय की गंडा काढून नेलाय?" आकाश म्हणतो की "थांब आई, मी शोधतो." तेव्हा आता इथे रागिनी ही भूमीला म्हणते की "काय गं, कोणी गंडा काढून नेलाय? आहे का हिंमत तुला त्याच्यासमोर सांगायची?" आकाश बाजूला असताना रागिनी त्याला सगळं बोलत असते. नंतर म्हणते की "हाय हिंमत तर बोलून दाखव." नंतर ती मुद्दामच म्हणते की "आकाश, अरे हा घरातल्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, असं कोण गंडा नेईल?" त्याच वेळेला पौर्णिमा मुद्दामच हळूच बेडच्या खाली लक्ष नसताना तो गंडा टाकते. आणि त्यानंतर मग मुद्दाम रागिनी म्हणते की "आकाश, तिथे सोफ्याखाली बघ, तिथे बेडशीटच्या खाली बघ." असं म्हणून ती मुद्दाम नंतर शेवटी बेडच्या खाली बघायला सांगते. तो म्हणतो की "अगं आई, 1000 वेळा बघितला." तेव्हा ती म्हणते "आणखी एकदा बघ, चुकीने राहून राहिला असेल." तेव्हा तो बेडच्या खाली सापडतो. आकाश म्हणतो की "हा बघ भूमी, अगं हा बेडच्या खालीच होता." तेव्हा भूमी म्हणते की "असं कसं शक्य आहे? मगासपासून 1000दा बघितलं असेल बेडखाली, परंतु सापडला नाही. आता कसा अचानक आला?" तेव्हा मग आता रागिनी म्हणते की "अरे आकाश, असं होतं. ही बघ, ही आता पॅनिक झाली आहे ना, तसंच मगाशी पॅनिक होऊन शोधलं असेल तिने, तेव्हा तिच्या नजरेस नसेच लागला." असं होतं कधी कधी. आपण टेन्शनमध्ये कोणती वस्तू शोधतो, आपल्या डोळ्यासमोर असते, परंतु आपल्याला ती दिसत नाही. तेव्हा मग आता रागिनीवर भूमी चिडते. आकाश म्हणतो की "जाऊ दे भूमी, आता काही टेन्शन घेण्याची गरज नाही. आता हा गंडा आपल्याला सापडलाय ना, आता कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नको. आता कुठलाही विचार तू करू नको, तू शांत हो." असं म्हणून आकाश आता भूमीला शांत राहायला सांगतो आणि म्हणतो की "दे, हात दे तुझा इथे, मी तुला हा गंडा परत बांधून देतो, दे." असं म्हणून तो तिच्या हातात तो गंडा बांधत असतो. आणि इथे रागिनी मात्र तिच्याकडे वेगळ्याच खोचक नजरेने बघते आणि भूमीला ते सगळे तिचे इशारे बरोबर समजत असतात आणि ती रागाने भूमीकडे बघत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अथर्व आणि अभिजित दोघेही काम करत असतात. त्याच वेळेला आता दोघांचंही त्या डील्सविषयी चर्चा सुरू असते. अभिजित आकाशाला अथर्वला कामाचं सगळं काही समजावून सांगत असताना तिथे भूमी आणि आकाश दोघेजणही येतात. आकाश म्हणतो "अभिजित, अथर्व, अरे हे काय सकाळी सकाळी तुम्ही काय करून बसलाय? म्हणजे कोणतं काम करताय?" तेव्हा अथर्व म्हणतो की "अरे आता सध्या आपली जी काही डील झाली ना फायनल, त्याबद्दलच समजून घेत आहे." अभिजित म्हणतो की "हो." त्याला सगळे काही डील्स आणि डिटेल्स समजावून सांगत आहे. ते शिकून घेत आहे. त्याच वेळेला आता अथर्व म्हणतो की "काय गं भूमिताई, तुझा चेहरा अजूनही?" तेव्हा मग आकाश त्याला खुणावतो आणि शांत राहायला सांगतो. तेव्हा आकाश हा देवी योगेश्वरीजवळ भूमीला घेऊन जातो आणि भूमी हात जोडत असताना मानसी समोरून येते. अथर्वला म्हणते की "काही बोलू नकोस." आणि भूमीला जाऊन पटकन मागून मिठी मारते आणि तिला पाहून ती खूप खुश होते. आणि भूमीला ती म्हणते की "ताई, मी आले." तेव्हा मानसीला समोर पाहून तिला खूपच आनंद झालेला असतो. ती म्हणते "मानसी बाळा, तू आलीस?" आणि म्हणते की "हो, मग कशी नाही येणार? मी येणारच होते. सगळ्यात पहिले तुझं खूप खूप अभिनंदन आणि आकाश भाऊजी तुमचंही खूप खूप अभिनंदन. बरं, तुम्हाला माहिती आहे ना, माझं डबल प्रमोशन होणार आहे. मी मावशी पण होणार आहे आणि काकू पण होणार आहे." तेव्हा आकाश म्हणतो की "हो हो, मग काय? अगं तू अशा प्रकारे डबल प्रमोट होण्यासाठी तर आम्ही इतका मोठा घाट घातला होता." असं म्हणून तो आता भूमीचं टेन्शन दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे मानसी आणि बाकीचे सगळेही हसायला लागतात. त्याच वेळेला मानसी म्हणते की "खरंच ताई, मला खूप मोठा आनंद झालेला आहे." तेव्हा आता अथर्व म्हणतो की "हो, मग खरंच म्हणू, तुला माहिती आहे का,
मी पण तर डबल प्रमोट होणार आहे, मी पण काका होणार आहे आणि मावशा होणार आहे. अभिजित म्हणतो की ए मावशा काय मावशा, काकाच होणार आहेस तू दोन्ही वेळेला, इकडून पण आणि तिकडून पण. तेव्हा तो म्हणतो की हो का ठीक आहे. आणि मग आकाश त्यांच्याकडे बोलायला जात असतो. त्याच वेळेला आता मानसी ही भूमीबरोबर बोलत असते. मानसी म्हणते की खरंच ताई काय झालं आहे. तेव्हा भूमी म्हणते की नाही गं, सध्या खूप विचित्र सिच्युएशन चालू आहे. रागिणी आत्या मला घाबरवण्यासाठी खूप काही करत आहेत. मला माहिती आहे माझा खूप आनंद झाला आहे ना, मला आनंद झाला तो त्यांना पाहवत नाही, म्हणून काहीतरी कूच काढण्याचा प्रयत्न करत आहे. मानसी म्हणते की ताई घाबरू नको, मी आहे ना, सगळं नीट होईल. मानसी म्हणते की मला कळलंय सगळं, तू घाबरू नको. आजीने मला कॉलवर सगळं सांगितलं, म्हणून मी इथे सगळं टाकून पळून आली आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की मानसी पण तुझ्या मैत्रिणीचं लग्न. तेव्हा मनू म्हणते की ताई मला तुझ्यापेक्षा जास्त काही महत्त्वाचं आहे का, असं म्हणून त्या एकमेकींना मिठी मारतात. मानसीला भूमी म्हणते की बरं झालं तू आलीस, नाहीतर मला खरंच खूप त्रास होत होता. आता मला माझा धीर एकवटल्यासारखं वाटतंय, मला बळ आलंय. आत्या माझ्या या बाळाला खूप काही त्रास देण्याचा प्रयत्न करतायत, इजा करण्याचा प्रयत्न करतायत आणि बाळाचा जीव धोक्यात आहे असं गुरुजींनी सांगितलं आहे. आणि हे सगळ्याचाच फायदा आत्या घेत आहेत आणि मला आणखीनच घाबरवण्याचा प्रयत्न करतात. पण बघ ना हा आकाश, त्याला मी किती सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण हा मुलगा माझं काही ऐकतच नाही. तेव्हा मानसी म्हणते की हो ताई मला समजतं आहे काय बोलतेस ते, पण तू जरा शांत राहा. अजिबात आता कोणतं टेन्शन घ्यायचं नाही सा. आता बाळ आहे त्याची काळजी घ्यायची आहे आणि मी आहे ना तुझ्यासोबत, अजिबात घाबरू नकोस. तेवढ्यातच आता आकाशला त्याच्या ऑफिसमधून फोन येतो. मग आकाश म्हणतो की मनू ताईची काळजी घे, मी येतो जाऊन जरा फोनवर बोलतोय. त्याच वेळेला आता ती म्हणते की ताई चल आपण रूममध्ये मस्त गप्पा मारू. तेव्हा अथर्व म्हणतो की बघितलं का, बायको इतक्या दिवसानंतर आली आहे परंतु नवऱ्याशी जराही बोलायचं नाही आहे, सगळा वेळ बहिणीलाच दिला आहे, बहिणीलाच चिकटून राहिली कशी. तेव्हा मग मानसी म्हणते की मग बाकीच्यांनाही कुठे माहिती आहे की माझा नवरा माझ्याबरोबर सारखं सारखं 4-4 तास व्हिडिओ कॉलवर बोलत होता. तेव्हा मग अथर्व म्हणतो की सांग सांग सगळ्यांना बोंबलून सांग. अभिजित म्हणतो की हे बघ कोणालाही सांगण्याची गरज नाही, मला सगळं काही माहिती आहे. तेव्हा अभिजितला अथर्व म्हणतो की तुला माहिती आहे. अभिजित म्हणतो की म्हणजे काय, मला सगळं माहिती आहे, असं म्हणून सगळे हसत असतात. त्याच वेळेला आता मनू म्हणते की ताई अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे, आता मी माझ्या ताईबरोबरच राहणार आहे, ताई चल आपण गप्पा मारूया, असं म्हणून ती तिला घेऊन जाते. नंतर आता भूमी म्हणत असते की मनू मला तरी वाटतंय ना की हे सगळं मुद्दाम आत्याच करत असेल. काल रात्री माझ्या हातातून गंडा काढून घेतलेला, मला खरंच खूप टेन्शन आलं आहे, काय होईल याचं. त्याच वेळेला आता मनू म्हणते की अगं ताई घाबरू नकोस, सगळं काही नीट होईल. मला सांग तू रात्रीपासून काही खाल्लं आहेस का. तेव्हा ती म्हणते की नाही काहीच खाल्लेलं नाही आहे. तेव्हा मनू म्हणते की असं कसं चालेल ताई, तुझ्या पोटात रात्रीपासून काहीतरी गेलंच पाहिजे होतं, कारण बाळ आहे ते उपाशी राहायला नको ना, असं सगळं ती म्हणत असते. तेव्हा भूमी म्हणते की हो बरोबर आहे तुझं. मग रागिनी हे सगळं मुद्दाम करते हे तिला पटवून देते. त्याच वेळेला भूमी म्हणते की चल मी पण येते तुझ्यासोबत किचनमध्ये. तितक्यात पौर्णिमा येते आणि म्हणते की जरा येतेस का मानसी, आजींच्या गोळ्या तू सांगितल्यास तिथेच बघतीये परंतु त्या तिथे सापडत नाही आहेत, आजीच्या गोळ्या संपल्यात ना म्हणून. त्याच वेळेला मानसीला भूमी म्हणते की ठीक आहे तू जा, मी आहे किचनमध्ये ये. तेव्हा मग पौर्णिमा आणि मानसी निघून जातात आणि भूमी किचनजवळ येते. तेव्हा रागिनी ही किचनमध्ये काहीतरी करत असते. ती भूमीचा जो भात असतो दूध भात त्याच्यामध्ये पुडीमधून काहीतरी मिक्स करते आणि ती तिच्या जागेवर येऊन बसते. तरी त्या आजीबरोबर पौर्णिमा आणि मानसी असतात. भूमीला मात्र तिच्या या सगळ्या सिच्युएशनमुळे खूपच त्रास होत असतो. आत्या ही तिच्या बाळाच्या आणि तिच्या जीवावर उठली याची प्रचिती तिला आता समोर आलेली असते. ती म्हणते की बहुतेक हे जर तिने मला आणलं तर याचा अर्थ माझ्या बाळाच्या जीवाला काहीतरी धोका असू शकतो, असा विचार आता भूमीच्या इथे डोक्यामध्ये सुरू असतो. तितक्यात तिथे रागिनी येते आणि आकाशला म्हणते की आकाश हे घे बाळा, भूमीसाठी नरम नरम दूध भात आणला आहे. काय ना कालपासून तिने रात्रीपासून काहीही खाल्लेलं नाही आहे, कसं आहे उपाशी पोटी असं राहू नये, शेवटी ती 2 जीवांची आहे, तिच्या पोटात काहीतरी गेलंच पाहिजे आणि लवकर लवकर खाल्लं पाहिजे तिने, म्हणूनच मी तिच्यासाठी हा दूध भात घेऊन आली आहे. जा तू तुझ्या हाताने तिला भरव म्हणजे बरं वाटेल आणि गरम गरम आहे म्हणून तिच्या पोटातही जाईल. कसंही काल रात्रीपासून ती खूप टेन्शनमध्ये होती, काहीही तिने खाल्लं नसेल, हे घेऊन जा, असं ती म्हणायला लागते. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की आई बरं ठीक आहे मी भूमीला बरवतो, हे तू किती काळजी करतेस, परंतु मला एक गोष्ट सांग की तुला कसं वाटतंय, काल तू ओल्या वस्त्राने रात्रभर आमच्यासाठी पूजा करत होतीस ना. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो मी अत्यंत ठणठणीतही बघ तुझ्यासमोर योग्य आहे, असं म्हणून ती मुद्दाम सर्दी काढण्याचं नाटक करते आणि तिथून आकाश निघून जातो. आकाश आता भूमीजवळ येत असतो आणि रागिनी मुद्दामच लक्ष ठेवून असते की नेमकं काय घडतंय ते. त्याच वेळेला इथे आता भूमी ही बसलेली असते, तिच्या डोक्यात विचार सुरू असतात. आकाश म्हणतो की भूमी काय झालं, कसला विचार करतेस. तेव्हा मग आता भूमी ही म्हणते की आकाश हे काय आणलंयस. आकाश म्हणतो की अगं बघ ना,
आईने तुझ्यासाठी गरम गरम दूध-भात दिलाय, खाऊन घ्यायला. चल खाऊन घे. रात्रीपासून तुझ्या पोटात काहीच गेलं नाही ना म्हणून तिने आणून दिलाय प्रेमाने. घे खायला घे." असं म्हणून तो तिला भरवत असतो. त्याच वेळेला आता रागिनी ही अगदी खोचक नजरेने भूमीकडे बघत असते आणि भूमी ही तिच्याकडे बघत असते. त्याच वेळेला आता इथे भूमी ही रागिनीकडे लक्ष देत असताना आकाशचा हात अचानक भूमी धरते आणि आकाश म्हणतो की "भूमी, अगं काय झालंय? तू माझा असा का हात धरलायस? घे ना, खाऊन घे." आणि नंतर आता इथे आकाशचा हात ती बाजूला करून टाकते आणि या सगळ्याने आकाशला खूपच वाईट वाटलेलं असतं. तर रागिनीलाही समजत नसतं की ही भूमी अशी का वागत आहे. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की "आकाश, हे सगळं काय करतोयस तू? ते बाजूला ठेवून दे आणि तुला मला मारायचंच आहे ना, तर ठीक आहे, मार, परंतु असं नाही. हे घे, माझा गळा दाब." असं म्हणून ती तिच्या गळ्यावर त्याचा हात ठेवत असते आणि दाबून घेत असते. तेव्हा आकाश म्हणतो की "भूमी सोड, काय चाललंय हे?" भूमी म्हणते की "आकाश, नाही, तुला मारायचंच आहे ना, तर मार, असं डायरेक्ट." तेव्हा आकाश म्हणतो की "भूमी सोड, कसला वेडेपणा चालला आहे आणि काय चाललंय काल तुझं? कशी वागतेस तू कालपासून?" तेव्हा भूमी म्हणते की "मी वेडी झाली आहे, वेडी. माझ्या बाळाला काहीतरी इजा पोचणार, त्याला त्रास होणार आहे, या कल्पनेनेच मला वेडं व्हायला झालंय." तेव्हा आकाश म्हणतो की "भूमी, मी तुला सगळं सांगितलं आहे समजावून. मग तू का असं करतेस? आता तर गंडा पण सापडलाय, मग का टेन्शन घेतेस?" तेव्हा भूमी म्हणते की "हो, लागलंय मला वेड. माझ्या बाळाला काही त्रास होणार या कल्पनेनेच मला वेड लागलाय. परंतु मी तुला जे काही समजवायला जाते ते तू समजूनच घेत नाहीये. तुला मी कितीदा ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की हे सगळं चुकीचं आहे. कोणीतरी बाळाच्या मुळावर, जीवावर उठलंय, परंतु तुला ते समजूनच घ्यायचं नाहीये. तुला माझं बोलणं फक्त खोटं वाटतंय, बाकी काही नाही. तुला माझ्याबद्दल जराही विचार येत नाही आकाश." असं सगळं ती आता बोलून दाखवत असते आणि त्याच वेळेला इथे मुद्दामच रागिनी ही काहीच माहीत नसल्याचं नाटक करते. आकाश म्हणतो की "भूमी, काय झालंय तुला? तू अशी का बोलतेस?" त्याच वेळेला भूमी म्हणते की "नाही आकाश, तुला हे सगळं कळणार नाही. माझ्या नवऱ्याला मी कधीपासून काहीतरी पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याने त्याच्या डोळ्यावर झापडं लावली आहेत. या कल्पनेनेच वेड लागले मला. हा दूध-भात पोषण नाही आकाश, तर मर्डर आहे." असं म्हटल्यावर सगळेजण बघत राहतात. त्याच वेळेला पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आजीला भूमी म्हणते की "आजी, मला माफ करा. मला माहिती आहे की मी जे काही वागले, बोलले, त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय." आणि आकाशकडे भूमी येऊन म्हणते की "आकाश, मी जेव्हापासून या घरी आली आहे लग्न करून, तेव्हापासून मला आजीने एकच सांगितलं की माझ्या आकाशची काळजी घे. आत्ताही मी तेच करत आहे. मी तुला प्रोटेक्टच करत आहे आकाश. परंतु आता फरक इतकाच राहिला आहे की जेव्हा मी तुझी काळजी घेत होती, तेव्हा तुझा प्रेम आणि विश्वास माझ्याबरोबर होता. परंतु आता तो माझ्याबरोबर नाही आहे. ही माझी एकटीचीच लढाई आहे आणि ही मला एकटीला जिंकावी लागणार आहे." असं सगळं आता भूमी आता महाजन बंगल्यामधून बाहेर पाऊल टाकून बाहेर पडलेली असते. तर आता इथे भूमी ही कायमची निघून जात असताना आकाश थांबवणार की नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.